का सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण साधक परीक्षेच्या दुसऱ्या स्वाध्यायाचं मार्गदर्शन करणार आहोत. कुणाला पहिल्या स्वाध्यायाच्या काही अडचणी आहेत त्या विचारायच्या आहेत का आधी, मग आपण दुसरा सुरू करूया. तसं असेल तर चालेल विचारलं तर. यांनी विजया कोण आहे त्यांनी चालू केलंय, विचारताय का काही? नाही चालू दे तुमचं. ठीक आहे, मग दुसरा स्वाध्याय घेऊया. दुसऱ्या स्वाध्यायाचा पहिला प्रश्न आहे की भिक्षे संबंधाने समर्थांचे विचार सांगा, असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला थोडक्यात लिहायचंय, पण मुद्देसूद लिहायचंय, हे महत्वाचं. समर्थ म्हणतात की भिक्षा म्हणजे काही भीक मागणं नाही. भिक्षा मागायला जे येतात ते समर्थांच्या संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, हे सगळे भिक्षेवरच चालतात. कारण अंगी सामर्थ्य होतं. समर्थांचे शिष्य काही लेचेपेचे नव्हते, शक्तिमान होते सगळे, पण तरीही ते भिक्षा मागायचे. का तर लोकसंग्रह करायचा आहे, लोक संघटन करायचं आहे. तर भिक्षेमुळे काय होतं की नवीन नवीन प्रांतांमध्ये फिरता येतं, रोज नवीन घरं, नवीन गावं पाहता येतात, आणि मग त्यातले माणसं पण पाहायला मिळतात. समर्थ म्हणतात त्या समासामध्ये की पहावी घरांची घरे, म्हणजे घर जे आहे त्याच्यात राहणारं हे आपलं शरीर पण एक घरच आहे. कारण आपल्या शरीरात आत्मा वास करतो, तर हे पण घर पाहायचं. म्हणजे त्या लोकांची परिस्थिती कशी आहे, कसे राहतात ते. मग तिथे सगळे म्हातारे लोक असतील तर त्यांना मदत करायची, तरुण मुलं असतील तर त्यांना आपल्या संप्रदायात न्यायचं, त्यांना बलबुद्धीने शक्तिमान करायचं आणि शिवाजी राजांच्या सैन्यात त्यांना पाठवायचं. हे सगळे कार्य भिक्षा अंतर्गत येत होते. म्हणून भिक्षा फेरी जी निघायची ती, आणि आम्ही इथे नागपूरला पण अजूनही दर रविवारी, महिन्याच्या पहिल्या रविवारी भिक्षा फेरी निघते. आम्ही पण जात होतो पूर्वी भिक्षा फेरीला. तर आदल्या दिवशी जाऊन सांगायचं की उद्या इकडे भिक्षा फेरी येणार आहे बर का, आणि मग तिथल्या सगळ्यांनी सडा रांगोळी करून ठेवायची, आणि त्यांनी जर वाटभर भिक्षा आणली तर त्यातली मुठभर घ्यायची आणि काही दक्षिणा द्यायचे. तर नवीन लोकांशी संपर्क यायचा, आणि मनाचे श्लोक म्हणत म्हणत जय जय रघुवीर समर्थ असं घरासमोर म्हटलं की छान वाटायचं. त्यामुळे काय व्हायचं की आपल्याला आपल्या अंगातला लीनता येते, नम्रता येते, आणि अहंकाराचा कुठेतरी नाश झालेला असतो की तो कमी होतो. कुणाला मागणे हे तिथे असतं, त्याच्यामुळे आपला अहंकार नाहीसा होतो भिक्षा फेरीमुळे. आणि ती समर्थ म्हणतात की भिक्षेला मुख्य वैराग्याचं मुख्य लक्षण समजतात समर्थ. ते म्हणतात की भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. कारण भिक्षा ही उपभोगासाठी किंवा चैनीसाठी नसून ती ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक आहे. समर्थांच्या काळी सर्वांना माहिती आहे की समाज कसा झाला होता, मृतवत झाला होता.
त्याला पुन्हा उभारणी आणायला समर्थांचं कार्य फार मोठं होतं आणि म्हणून ते भिक्षा फेरी काढून लोकांमध्ये जनजागृती करत होते आणि त्याला मग त्याच्यासाठी एक आध्यात्मिक अंग म्हणजे कसं की समाज पुरुष किंवा भगवंत आम्हाला सांभाळतो ही एक भावना त्याच्या मागे होती. मी कमवते आणि मी खाते हा अहंकार नव्हता, म्हणून त्याबरोबर अहंकाराचा लय होत होता. आणि रोज मुठभर भिक्षा हवी तेवढी आणली म्हणजे साठवणुकीची काही काळजी नसते, त्याच्यात मन गुंतत नाही. नाही तर आपण काय करतो, वर्षाचं धान्य भरतो आणि मग त्याला कुठे गोळ्या टाका तर कुठे औषध टाका, मग त्याला अळ्या किडे लागतात म्हणून त्याची काळजी घ्या. तर ही काही काळजी नाही, म्हणजेच संसारात प्रपंचात गुंतायला नको, अलिप्तपणा येऊ शकतो. असे सगळे समर्थांचे भिक्षा, त्यांनी त्याला अमरवल्ली पण म्हटलं आहे, लगडली सगळीकडे, असं अनेक पद्धतीने समर्थांनी भिक्षेला महत्व दिलेलं आहे. तर असा हा आपला पहिला प्रश्न होईल आहे. आणि मग दुसरा प्रश्न आहे की हरिदासाने हरिकथा करताना कोणती पथ्ये पाळावीत असं विचारलेलं आहे. तर हरिकथा कशी असावी? हरिकथा म्हणजे तुमचं कीर्तन म्हणता येईल ज्याला, गायन कीर्तन, भगवंताचं गायन करणे, त्याचं गुणवर्णन करणे म्हणजेच हरिकथा आहे. तर तो हरिदास कसा असावा की त्यांनी रसाळ, नाट्यमय, त्याच्या संगीतचंही त्याला ज्ञान असावं. मधून मधून आपण बघतो की कीर्तनकार नृत्य पण करतात, म्हणजे तो पाहायला पण लोकांना आवडतं. मधूनच विनोदाची छटा असावी त्याला, म्हणजे नुसतं रटाळ नाही होत, लोकांना की नाही नुसतं अध्यात्म आवडत नसतं, थोडंफार त्याला विनोदाची झालर पण असावी आणि अध्यात्मपर अशा गुणांनी परिपूर्ण ती हरिकथा असावी. कीर्तनाला जसा श्रोतृवर्ग असेल त्याप्रमाणे कथा करावी, म्हणजे तरुण वर्ग असेल तर त्यांना आवडेल त्या पद्धतीने कीर्तन करावं. मग वयस लोक असतील तर त्यांना जुन्या आपल्या कथा आवडतात त्या सांगाव्या. असं ते फक्त तिथे सगुण भक्तीला प्राधान्य द्यावं, म्हणजे सगळे भक्ती मार्गाला लागले पाहिजे, वातावरण कसं भक्तिमय झालं पाहिजे. आणि त्या कीर्तनामध्ये अहंकार नसावा की मी सांगतोय, नाही, भगवंत माझ्या मुखातून बोलून घेतो आहे, ही एक अहंकाराची भावना नसावी. आणि मग द्रव्य लालसा नसावी की मला हे इतकं मानधन देतील तरच मी कीर्तन करीन, ही द्रव्य लालसा पण त्याच्याजवळ नसावी. तसेच स्त्रियांचे वर्णन शक्यतोवर त्यांनी टाळावे, कारण काय होतं की त्यामुळे श्रोत्यांची मनाची एकाग्रता भंग पावते आणि लोक नावं ठेवतात हो मागाहून की अरे तो काय बायकांकडेच पाहून बोलत होता, त्यांचंच वर्णन करत होता. तर असं हरिदासानी नसावं. भक्ती मार्गाला लावण्यासाठी कीर्तन प्रवचन हे असतं की श्रोतृवर्ग भक्ती मार्गाला लागला पाहिजे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की समर्थांनी सांगितलेली चातुर्य लक्षणे विवरण करा. आपण बघतो की समर्थांना आळशी, दुश्चित असे अजिबात आवडत नव्हते. माणसाने कसं चातुर्य असावंच त्याच्या अंगी, आणि त्यासाठी त्यांनी अनेक समास लिहिले आहेत आपल्या दासबोधामध्ये. उत्तम गुणी, चातुर्य असे परिपूर्ण असलेले त्यांचे शिष्य वर्ग होते. आणि माणसाने पण प्रत्येक क्षेत्रात चातुर्य हे आवश्यक आहे, कारण आपण बघतो की आपण स्त्रिया आहोत, आपल्याला संसार हा सुटत नाही. किती वय झालं, म्हातारपण आलं तरी बाईला काही संसारातून मोकळं होता येत नाही. तर त्या ठिकाणी सुद्धा चातुर्य हे आवश्यक असतं. कुठाशी कसं वागावं, घरात आपण साधे साधे नाते असतात त्यांच्याशी कसं वागावं. तुम्ही स्वयंपाकघरामध्ये गॅस चालू ठेवून जर काम करत राहिले तर तिथे पण तुमचं चातुर्य दिसलं पाहिजे की नाही आपला गॅस वाया जातो. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं चातुर्य दिसलं पाहिजे. आपल्याला भगवंतानी बुद्धीचं वरदान दिलेलं आहे,
तरीही माणूस त्याचा वापर करत नाही. त्या आपल्याला काही गुणदोष आपल्यात आहेत. जसं आता काळं आहे, गोरं आहे, कोणी चपट्या नाकाचं आहे, तर कसं हे आपल्याला जन्मतः मिळालेले आहेत. पण आपल्याला जर आपलं ज्ञान वाढवायचं असेल, आपल्याला उत्तम गुणी व्हायचं असेल, तर त्याचा प्रयत्न आपण करू शकतो ना. त्यासाठी काही अवगुण टाकून द्यायचं आणि उत्तम गुणांचा अंगीकार केला तर आपण आहे त्या परिस्थितीवर मात करून यशस्वी होऊ शकतो. पण त्याकरता काय हवी की प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. समर्थ म्हणतात, वस्त्रे शृंगारे शरीर, महंताला संस्कृती, समाज आणि व्यक्ती या तिन्हींचा अभ्यास समजून कार्य करावे लागते. म्हणून त्याने चातुर्य हे त्याच्या अंगी हवेच. असा हा तिसरा प्रश्न आहे. त्यानंतर आहे चौथा प्रश्न. चौथा प्रश्न ओवी दिली आहे समर्थांची 16व्या दशकातली. या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. या समर्थांच्या ओवीचे विवेचन करा, असा प्रश्न विचारलेला आहे. या ओवीमध्ये आपण पाहतो की या कारणे असं त्यांनी या शब्दाला विशेष महत्व दिलेलं आहे. कारण 400 वर्षापूर्वी समर्थांच्या काळी समाज कसा होता हो? स्वार्थी, ध्येय विरहित, काही ध्येयच नव्हतं. मुसलमान येऊन मारायचे, मुघल येऊन बायकांना पळवून न्यायचे, तरी नुसते पाहत बसायचे लोक. त्यांना मृतवत झाला होता जसा समाज सगळा. त्यांच्यामध्ये कुठे काही चैतन्यच नव्हतं राहिलं. त्यांच्या समोर मुलींना पळवून न्यायचे, मारायचे, बाटवायचे. नाही तुम्ही धर्म स्वीकारला, धर्मांतर केलं तर मारून टाकायचे. पण त्यांना प्रतिकार करण्याची काही कुणामध्ये ताकदच नव्हती जशी. म्हणून त्यात अशा ध्येयविरहित मृतवत झालेल्या समाजात नवचैतन्य निर्माण करायचे. तर कसं करायचे? तर त्या समाजातील व्यक्ती सुधारणा करायला हवी. असं समर्थांनी ठरवलं की एकदम तर काही समाज पालटणार नाही, पण जसं आपण म्हणतो ना की सुधारणा करायची किंवा बदल करायचा, तर हा स्वतःपासून सुरू करावा. व्यक्ती सुधारली तर घर सुधरेल, घर सुधारलं तर समाज सुधारेल, आणि समाज सुधारला तर देशामध्ये पण सुधारणा होईल. अशा पद्धतीने त्यांनी सुरू केलं की आधी व्यक्ती सुधारायला हवी, आणि ते गृहस्थाश्रमातच शक्य आहे. आपण बघतो की मोठे मोठे थोर ऋषी मुनी यांनी गृहस्थाश्रमातच जन्म घेतलेला आहे. कोणीही आभाळातून पडून आलेले नाही. त्यांना गृहस्थाश्रमातच जन्म घ्यावा लागला. आणि एकनाथ, तुकाराम महाराजांनी तर प्रपंचात राहूनच परमार्थ साधना केली. आणि त्यांची भूतमात्रांविषयीचा दयाभाव सर्वांनाच माहिती आहे की ते दोघही पण प्राण्यांविषयी पण तेवढेच ममत्व होते त्यांच्या मनामध्ये. तर समर्थ म्हणतात की माणसाने परमार्थ तर करावाच, पण प्रपंचातील अथवा आपला स्वधर्म कर्तव्य ही तितक्याच उत्तमपणे करावी. आपण जर संसार करता करता भगवंतांचे स्मरण ठेवून प्रत्येक कार्य केलं तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधतात. समर्थ म्हणतात ना की मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू दुःखी कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. प्रत्येक गोष्ट ही भगवंताने दिलेली आहे, ही त्याच्यासाठी मी करतो आहे. आपण रोजचा स्वयंपाक पण भगवंताचा नैवेद्य म्हणून केला तर तो नक्कीच सुरेख, रुचकर आणि वेळेत होत असतो आपला. म्हणून भगवंताचं स्मरण ठेवून केलं तर परमार्थ आणि प्रपंच दोन्ही आपल्याला साधतील आहे, असं समर्थ म्हणतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, समर्थांनी केलेल्या वाल्मिकी स्तवनाचे मर्म स्पष्ट करा, असं विचारलं आहे. मर्म विचारलंय त्या समासातलं. नुसता समासाचा अर्थ लिहिणं अपेक्षित नाही. 16व्या दशकातला पहिला समास आहे हा.
वाल्मिकी स्तवन. त्याच्यात समर्थ दासबोधात म्हणतात की पूर्वी होता वाल्या कोळी, जीत घात को मंडळी, तोची वंदी जे सकळी, विभूदी आणि ऋषीश्वरी. उपरती आणि अनुताप, तेथे कैचे उरेल पाप, देहांत रूपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. सर्वांना वाल्मिकी ऋषींचं जीवन माहिती आहे की ते कसे होते, की लोकांना मारून, त्यांना लुबाडून, आणि त्यांचे 7 रांजण भरले होते म्हणतात लोकांना मारल्यावर. आणि इतकं पाप जमा झालं होतं. आणि ते जेव्हा आपल्या पत्नीला, मुलांना विचारायला गेले, नारद मुनींनी भेटले त्यांना, गुरु भेटावा लागतो सन्मार्गावर जायला. तेव्हा नारद मुनी म्हणाले की अरे, तू एवढं पाप केलं आहे आणि तुला पुण्य नाही तुझ्या गाठीशी, तर तुझा उद्धार कसा होणार बरं? आपल्या पत्नीला वगैरे विचार जाऊन की काय तुम्ही माझे पापाचे वाटेकरी व्हाल का? आतापर्यंत तुम्ही माझ्या पैशावर डोळा ठेवून होता, त्याचे वाटेकरी झाले, तसे माझ्या पापाचे व्हाल का? तेव्हा ते नाही म्हणतात. आणि मग वाल्मिकी ऋषींना आपल्या वाईट कर्मांचा, मार्गाचा, निरक्षरतेचा त्याग करतात ते, आणि साक्षरता आणि परिश्रमाने सन्मार्गावर जातात. सत्कर्माद्वारे समाजोपयोगी कार्य करण्यासाठी त्यांना नारद मुनी प्रेरणा देतात. तर आपल्याला या समासामध्ये समर्थांनी मर्म कसं सांगितलं आहे की वाल्मिकींची नामनिष्ठा. नारद मुनींनी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही राम 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 नामाचा जप कर, आणि वाल्मिकीला काही राम नाम म्हणता येईना, त्यांनी मरा असा जप केला. पण गुरुवर श्रद्धा होती, निष्ठा होती की हे नाम आपल्याला तारून नेईल, तर ही नामनिष्ठा होती त्यांची, की त्यामुळे त्यांना उपरती झाली की आपण या वाईट कर्मातून बाहेर निघालो पाहिजे. ही उपरती त्यांना झाली आणि त्यांचा प्रबळ अनुताप पाहावा. तपोनिष्ठा, तपश्चर्या केली, त्यांच्या अंगावर पूर्ण वारुळ तयार झालं. म्हणून त्यांना वाल्मिकी वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणतात, म्हणून त्यांना वाल्मिकी हे नाव मिळालं. आणि त्यांची तपश्चर्या याद्वारे समर्थ आपल्याला शिकवण देतात की माणसाने मनापासून सद्गुरूंवर निष्ठा ठेवून कार्य केले तर तमोगुणी माणूस ही सत्वगुणी होऊ शकतो. हे आपल्याला वाल्मिकी ऋषींच्या याच्यातून हे मर्म कळतं की पण म्हणून काही माणसाने वाईट वागावं असं नाही, पण एखादा जर वाईट प्रवृत्तीचा, तामसी वृत्तीचा असला तर तो प्रयत्नपूर्वक सत्वगुणी होऊ शकतो. त्यांनी आप्तस्वकीयांची देहाची आसक्ती सोडावी आणि त्यांचा त्याग करावा. त्यांची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे रामकथा होय, जी 7 समुद्रा पल्ल्याड पोहोचली. समर्थ म्हणतात की वाल्मिकी ऋषींनी जर रामकथा लिहिली नसती तर आपल्याला रामायण कळलं नसतं, कारण ते इतक्या आधी घडलेलं होतं. ते वाल्मिकी ऋषींमुळे आपल्याला कळलं असं. तर हे सगळं मर्म आहे की तमोगुणी माणसाने सत्वगुणी होण्यासाठी काय करावं हे यातून आपल्याला कळतं. त्यानंतर आहे 6वा प्रश्न. समर्थांनी केलेले सूर्याचे स्तवन तुमच्या शब्दात सांगा. सूर्य सगळ्यांना माहिती आहे की सूर्याला कितीतरी नावं आहेत. आदित्य म्हणतो, रवी म्हणतो, पण आपण काय पाहू की सूर्याची अखंड मेहनत कशी आहे. कधीतरी असं होतं का हो की सूर्य थकला आणि निघालाच नाही. आपल्याला पावसाळ्यात वगैरे असं होतं की आपल्याला सूर्यदर्शन होत नाही, पण म्हणून काही सूर्य निघत नाही का? आभाळ ढग आलेले असतात म्हणून आपल्याला सूर्य दिसत नाही, आपल्यापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही, पण म्हणून काही सूर्य येत नाही असं नाही. तर त्याची अखंड मेहनत आहे. तसं माणसाने असावं की काही झालं तरी पण आपलं जे कार्य आहे ते चालू ठेवलं पाहिजे, त्याच्यात खंड पडू देऊ नये.
हे आपण सूर्याकडून शिकू शकतो. मग त्याचा उद्योगीपणा पण आहे की तो असं पाहतो का की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, याला सूर्यप्रकाश द्यावा की नाही. नाही, तो सगळ्यांना सारख्या प्रमाणात आपली ऊर्जा देत असतो. आणि त्याकरता त्याचा तो लोकोपकार म्हणता येईल की लोकांवर त्याचा हा फार मोठा उपकार आहे. कारण आपण पाहतो की सूर्याच्या प्रकाशाने आपल्याला ऊर्जा मिळते, विटामिन डी मिळतं. जेव्हा पावसाळ्यामध्ये वगैरे सूर्यप्रकाश नसतो तेव्हा आपण म्हणतो आपले आज हातपाय खूप दुखतात आहे, कारण आपल्याला विटामिन डी मिळत नाही त्या काळात, आणि ते हाडांकरता खूप आवश्यक आहे. तर त्याच्याकरता सूर्यप्रकाश जरुरी आहे आणि हा तो लोकांवर केलेला त्याचा उपकार आहे. आणि त्याचा साक्षी भाव पण पाहावा, अलिप्तता पाहावी. तो आहे तसा स्थिर आहे, तो कुठेही जात नाही. आपण म्हणतो की तो पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, तर तसं नाही. आपल्या पृथ्वीच्या भ्रमणामुळे आपल्याला तसं भासतं. सूर्य हा स्थिर आहे, एकाच जागी आहे, आणि त्यातून मिळणारी ऊर्जा पण आहे, स्फूर्ती आहे. सूर्य ऊन निघालं की आपल्याला कार्य करण्याची स्फूर्ती येते. तो मावळला म्हणजे रात्र झाली की कोणी कार्य करतं का हो? नाही, चला आता झोपायची वेळ झाली, हे आपण करत असतो. आणि त्याची सतत कार्यरत राहण्याची वृत्ती, हे सर्वच गुण आहेत. आणि त्याचं अधिष्ठान कुठे आहे? तर आपल्या दृष्टीमध्ये आहे, डोळ्यात आहे. म्हणून आपण म्हणतो ना की आंधळे लोक सुद्धा काव्य करतात, कारण त्यांना दृष्टी देतो सूर्य. त्यांच्या डोळ्यांमध्ये जरी दिसत नसलं तरी सूर्यामुळे त्यांना अंतरचक्षुने ते पाहू शकतात. असं हे सूर्याचं कार्य आहे. ते तुम्ही आणखीन आपल्या शब्दामध्ये वाढवू शकता. 7वा प्रश्न आहे की भीमरूपी स्तोत्रांमध्ये श्री समर्थांनी हनुमानासाठी कोणती विशेषणे वापरली आहेत, ती अर्थासह स्पष्ट करा. साधारणपणे काय होतं की पहिलं जे भीमरूपी स्तोत्र आहे त्यातलेच विशेषण सगळेजण लिहितात. तसं न करता समर्थांनी आपल्याला परीक्षेमध्ये 13 भीमरूपी स्तोत्र दिलेले आहेत, आणि प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही वेगळं विशेषण आहे. तर प्रत्येक याच्यातून घेऊन आणि तुम्ही ते त्याचा अर्थ थोडक्यात लिहिला तर तुमचं उत्तर जास्ती छान होईल. पुढचा प्रश्न आहे, प्रभू श्री राम आणि वीर हनुमान ही दैवते लोकांपुढे आणण्यामागे समर्थांचा कोणता विचार होता? तर आपण बघतो की प्रभू राम हे समर्थांचे आराध्य दैवत होते. त्यांनी त्याला सद्गुरु तर होतेच, पण आराध्य दैवत होते. आणि हनुमान हे त्यांचा आदर्श होते. आणि महंतांनी किंवा प्रत्येक शिष्याने रामासारखं सर्व गुण संपन्न असावं, कारण राम हे पुरुषोत्तम होते, सर्व गुणांनी उत्तम असे होते. आणि हनुमानासारखं बलबुद्धीपूर्ण असावं. आणि म्हणून त्याकरिता ही दोन्ही दैवते त्यांनी लोकांपुढे ठेवली आहेत. एकलव्य जसा द्रोणाचार्यांच्या मूर्तीपुढे शिकला, तसेच हनुमानाच्या मूर्तीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सूर्य नमस्कार, दंड बैठका मारून शरीर कमवावे, म्हणजे वेळ पडल्यास समोरच्याशी 2 हात करता येतील. त्याकरता समर्थांनी ठिकठिकाणी मारुती मंदिरे स्थापन केली. म्हणतात असं की पूर्ण भारतामध्ये 1100 मठ आणि 1100 मारुतीच्या मूर्त्या समर्थांनी स्थापन केल्या. त्यातले 11 मारुती आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ते प्रसिद्ध आहेत. आणि त्या प्रत्येक मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की समर्थांनी प्रत्येक मूर्ती स्वतः घडवली होती, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला समर्थांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं असं म्हणता येईल. समजतंय ना सगळ्यांना? काही अडचण नाही ना? पुढे घ्यायचा 9वा प्रश्न. नववा प्रश्न आहे,
मानस पूजा प्रकरणात समर्थांनी विवरण केलेला पूजा विधी सांगा. पूजा विधी विचारलेला आहे. समास 8 आणि 9 मध्ये असा 2 पूजा विधी दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की समर्थ बोध मध्ये समास 1 ते 5 हा परीक्षेला होता आणि 6 पासून 13 पर्यंत असे हे या साधक परीक्षेला घेतलेले आहेत. तर त्याच्यातल्या 8व्या समासामध्ये जास्ती करून पूजा विधी आलेला आहे आणि 9व्या मध्ये थोडाफार त्याचं वर्णन आहे. तर आता आपण बघूया की पहिल्या 2 समासामध्ये पूजेची तयारी, जागेची तयारी सांगितलेली आहे. लोकांची, येणाऱ्या लोकांची व्यवस्था, पारपत्य म्हणजे काम करणारे स्वयंसेवक, त्यांचा स्वभाव गुण, त्यांचे कार्य, असं सगळं वर्णन आलेलं आहे. मग नंतर 3 ते 7 मध्ये स्वयंपाकिणी, भांडी कुंडी, पदार्थ यांचे सविस्तर वर्णन आलेलं आहे. तर आपण बघतो की आपल्याकडे कुठलंही कार्य असलं म्हणजे ब्राह्मण भोजन हे असतंच असतं. तसंच पूजा सांगायला पण ब्राह्मण येत असतात. त्यांच्या मंत्रघोषात पूजा व्यवस्थित होते. पण ही आपल्याला सगळी मानस पूजा करायची आहे. म्हणजेच मनाने सगळी बाह्य पूजा असते तशीच ती आपल्या मनात करायची आहे. मग त्याकरता कसं करायचं की आपल्या हृदय मंदिरातील जागा तयार करायची आहे. तर आपण पूजेची तयारी करतो म्हणजे कसं की ती जागा झाडून तिथे सडा घालतो, रांगोळी काढतो. मग आपल्या हृदय मंदिरात कोणता कचरा असतो बरं? तर तो षड्रिपूंचा असतो. त्याला आधी हद्दपार केल्याशिवाय आपण तिथे भगवंताची स्थापना नाही करू शकत. म्हणून आधी तिथला षड्रिपूंचा कचरा, सगळ्यात मोठा आपला अहंकार, तो बाजूला केला म्हणजे मग आपलं मन स्वच्छ होईल आहे. आणि मग तिथे सात्विकतेची रांगोळी काढावी. म्हणजे मग तिथे भगवंतासाठी भगवंतांचे आवाहन करावे, म्हणजे त्यांचे स्मरण करावे की तुम्ही आता माझ्या हृदय मंदिरात पूजेसाठी या. आणि मग त्यांच्याकरता आता मग आपल्याला मनाने कल्पना करायची आहे तर आपण उच्च कोटीचीच करावी की सोन्याचं सिंहासन असावं, तिथे चांदीचा पाट असावा आणि त्या सिंहासनावर रेशमी आसन करावं, असा मोठा थाट करावा, खूप सुंदर, सगळीकडे माळा फुले लावून सजवावं, आंब्याची तोरणे लावावी आणि आजकाल तर मोत्याचे वगैरे खूप छान हार वगैरे मिळतात, ते सगळीकडे सजवावे आणि सुंदर असा थाट करावा. आणि मग भगवंतांना आपल्या हृदय मंदिरावर विराजमान करावं आणि मग त्यांची पाद्यपूजा करावी. आधी पाद्यपूजा झाल्यावर रामरायाची वर्णन केली आहे समर्थांनी, कारण समर्थांचे आराध्य दैवतच रामराया होते. तर रामरायाला सुगंधित तेल लावावं आणि मग उटणं लावून सुगंध पसरवणारे चंदन लावून ऊन पाण्याने आंघोळ घालावी. मग पाणी कसं असावं तर सप्त नद्यांमधलं, आपण म्हणतो ना गंगेश्च यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन कुरुवेन महा. तर असं सप्त नद्यांचं पाणी सोन्याच्या घागरींमध्ये भरून ठेवावं आणि मग श्लोक म्हणत म्हणत भगवंताला आंघोळ घालावी. अशी आंघोळ झाल्यावर मग त्यांना मऊ तलम वस्त्राने पुसावं. आपण पाहतो की खरखरीत टावेल वगैरे असला तर अंग पुसल्या जात नाही. तर आपली एक सगळी कल्पना आहे पण ती पण प्रत्यक्षात असावी. तर तलम मऊ वस्त्राने त्यांचं अंग पुसावं. मग त्यांना रेशमी वस्त्र घालावे. रेशमी वस्त्र घालून झाल्यावर अनेक प्रकारचे अलंकार घालावे. गळ्यामध्ये माळा घालाव्या, हातात कडे घालावे, डोक्यावर मुकुट लावावा, रेशमी केशराचा कुंकुम टिळा भागळी लावावा आणि सगळ्या पुष्पमाळा वगैरे घालाव्या. तर त्या सगळ्या सुवासिक फुलांच्या असाव्या, गुलाबाच्या, मोगऱ्याच्या
असं सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे अशा त्या माळा घालाव्या. आणि नंतर आपण तयार केलेले सगळे पदार्थ, ते 4-5 समासांमध्ये इतके विविध नावं दिली आहेत समर्थांनी की काही काही नावं आपण ऐकले पण नाही, वाचले पण नाही. तर आपल्याला माहिती व्हावी म्हणूनही समर्थांनी हे वर्णन केलं असावं असं वाटतं. की खूप पदार्थ आपण कधीच नाही वाचले, तर त्या सगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. थोडस आता मी माझं बोलते की पहिल्यांदा मी भंडाऱ्याला मानस पूजेवर प्रवचन केलं आणि असा नैवेद्य म्हटल्याबरोबर तिथल्या कार्यकर्त्यांनी खरोखर रामासाठी नैवेद्य आणला आणि माझी मानस पूजा मला पावली असंच मला वाटलं. तर असं मनापासून जर आपण पूजा केली, कारण मानस पूजा ही मन लावून मनाची एकाग्रता समोर आणली पाहिजे, तरच ती तुम्हाला पावते. आणि मन एकाग्र झाल्याशिवाय तुम्ही त्याच्यात लीन होऊ शकत नाही. नाही तर आपण पाहतो की पूजेला बसलो म्हणजे अनेक विचार असतात, हा इकडे आला का, तो तिकडे आला का. तर तसं नसावं. मानस पूजा ही मन लावून मनाची एकाग्रता ठेवून केली तरच ती तुम्हाला पावते. आणि मग सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवल्यावर फळे ठेवावी त्या त्या ऋतूंमधली. जसं उन्हाळ्याचे दिवस असले तर आंबे ठेवावे, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक प्रकारचे सीताफळ असतात, द्राक्ष असतात आणि आपले ऍपल असतात, केळं असतात, असे विविध प्रकारचे फळं पण ठेवावे देवासमोर. आणि मग दशगुणी विडा समोर ठेवून आणि भक्तिभावाने भगवंताला नमस्कार घालावा, साष्टांग नमस्कार घालावा. आणि मग धूपारती, कापूर आरती करावी. टाळ मृदंगांच्या झांजांच्या आवाजात नामघोष करून पूजा संपन्न करावी. तर अशी पूर्ण पूजा करत गेलं म्हणजे मन कसं त्याच्यामध्ये आपलं गुंतून राहतं. नुसतं नाही तर आपण म्हणू की मानस पूजाच तर करायची आहे, देवाला मनात नमस्कार केला तरी होईल, पण तशी समर्थांना अपेक्षित नाही आहे. हे पुढच्या प्रश्नामध्ये आलेलं आहे की समर्थांनी विचारलाय, त्यांनी 10वा प्रश्न की ऐसी मानस पूजा करावी, मूर्ती अंतरी धरावी, दास म्हणे विवरावी, उपासना यातील मतितार्थ स्पष्ट करा. तर मतितार्थ कसं की आपण तेच म्हणू ना की ऐसी का म्हटलं आहे इथे या प्रश्नामध्ये. तर आपण विचार करू की मनातच जर पूजा करायची, मग समर्थांनी एवढे 13 समास का लिहिले असावे बरं? थोडक्यात पण करू शकत होते ते, पण तसं नाही. असा मानस पूजेचं वर्णन केलेलं आहे. तशी जर तुम्ही पूर्ण विधिवत पूजा केली तरच तुमची मनाची एकाग्रता साधेल, नाही का? नाही तर आपली वरवर करायची म्हणून करून टाकली आणि मोकळं झालं. रोजची पूजा पण तशी नाही करावी. आपण तिथे मन एकाग्र व्हायला तशी विधिवत पूजा झालीच पाहिजे. साग्र संगीत ज्याला आपण म्हणू. तर इथे साग्र संगीतला पण महत्व आहे की आज मी साग्र संगीत पूजा केली किंवा साग्र संगीत स्वयंपाक केला, तर इथे संगीताचा काही संबंध आहे का? हो, पण नाही. पण जसं एखादं संगीत बहरलं पाहिजे तर त्याच्यासाठी सगळ्या प्रकारची वाद्य हवी असतात. तर संगीत, साग्र संगीत म्हणजे सगळ्या प्रकारचे उपचार करणे. भगवंताच्या पूजेमध्ये सगळे उपचार करायचे. त्यांना स्नान घालणे, त्यांना पुसून गंध, अक्षदा, हळदी कुंकू वाहून, फुलं वाहणे, वस्त्र घालणे, ही सगळी साग्र संगीत पूजा म्हणता येईल. जसा नैवेद्य करतो तर आपण चटण्या, कोशिंबिरी, 2 प्रकारच्या भाज्या, कढी, वरण, भात, पोळ्या असं सगळा करतो की नाही, गोडाचं, तिखटाचं, असा नैवेद्य परिपूर्ण म्हणू ज्याला, तर तो साग्र संगीत स्वयंपाक केला असं आपण म्हणतो अशा वेळी. तर असं ती पूजा पण साग्र संगीत अपेक्षित आहे. आणि अशी आपल्या मनाची एकाग्रता साधली म्हणजे आपल्या हृदय मंदिरात मूर्ती स्थिर होते. तिला स्थिर करायचं तर मन स्थिर पाहिजे. त्याच्यासाठी अशी पूर्ण पूजा विधी अपेक्षित आहे. आणि ही अशी उपासना रोज करायची.
मानसपूजा इतकी सोपी नाहीये. ती 1-2 दिवस करून होत नाही. ती सतत तुम्ही करत राहाल तरच तुमचं मन त्याच्यात लागेल. कारण मनाची एकाग्रता साधणं अत्यंत कठीण आहे. मन हे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये पण आपल्याला सांगितलं आहे की मन हे फार चंचल आहे. क्षणात इथे असतं, बसलो आहे इथे बोलतो आहे, क्षणात दुसराच विचार मनात येतो. अगदी फॉरेनला वगैरे सुद्धा फिरून येतं ते, आपण पूजा करायला बसलो की त्याची एकाग्रता लवकर साधत नाही. म्हणून आपण ही उपासना रोज करावी. मानसपूजेची सवय, जसं आपण जप करायला म्हणतो की माळ घेऊन बसलं ना की मन चित्त एका ठिकाणी लागत नाही, पण ते रोज रोज केलं तर सवयीने बरोबर लागायला लागतं. तर तसं आहे. आणि मग मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलंय जसं की प्रभाते मनी राम चिंतित जावा, तसे ही मानसपूजा रोज प्रभात समयी केली तर तेव्हा मन आणि वातावरण पण शांत असतं. आणि मग तेव्हा मानसपूजेची सवय या चंचल मनाला आपण लावावी, असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मला जसं जमलं तसं या दुसऱ्या स्वाध्यायाचं मी विवरण करायचा प्रयत्न केला आहे. सर्वांना काही त्याच्यामध्ये आणखीन शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, की एखादं नाही समजलं असेल तर सांगता येईल परत. आहे कुणाला काही? इतकं चांगलं प्रज्ञा काही सांगितलंय सांगतील आता आणखीन काही. ताई मला मृणालताई. काही बोलायचे आहे. ताई काही प्रश्न विचारायचे. प्रज्ञाताई, नाही, मला काही सांगायचं होतं की हा? काही काही प्रश्नांच्या इथला दशक आणि समास सांगितला नाही गेलाय, तर तो कळेल का? अच्छा, दशक आणि समास नाही सांगितला गेला का? थोडस शोधता येईल तुम्हाला. याच्यात दिलं नाहीये, नाही तर जनरली प्रश्नामध्ये राहतं ते, प्रश्नामध्ये येत असतं ते, पण याच्यात दिलं नाहीये त्यांनी, पुस्तकात नाही दिलंय. शक्यतोवर आपण शोधून घ्यावा. हा, शक्यतोवर आपलं आपण शोधून घ्यावा म्हणजे. हो, शोधायला हवं. त्या निमित्ताने वाचन सुरुवातीला होतं. दिलंय ना त्यांनी की दशक 4, 5, 11, 14 आणि 16 या दशकातले साधारणपणे प्रश्न आहेत या पूर्ण अभ्यासक्रमासाठी. तर ते थोडं तुम्ही शोधू शकता असं. आपला समजतं ना कशात काय आहे ते पण समजतं. त्यानिमित्ताने एखाद्याला घेऊन बसायचं आणि पहिल्यांदा सगळ्या दशक आणि ओव्या नंबर हा शोधून घ्यायचा पहिल्यांदा. अडचणी आहेत का कोणाला? हो. नमस्कार. हॅलो. हा, आपल्याला उत्तर साधारण किती लिहिणं अपेक्षित असतं आणि सुरुवातीला दशक परिचय देणं आवश्यक असतं का उत्तरामध्ये? आणि किती मोठे उत्तर आणि वेगवेगळ्या संतांचे दृष्टांत देणं पण गरजेचं असतं का, की आपण दासबोधात जे वाचलं, जे आपल्याला आकलन झालं तेवढंच लिहिलं तरी चालेल? नाही असं काही हे नाही. साधारण उत्तर जे आहे ते 2 पानं असलं पाहिजे. अच्छा. आणि 2 पानं वेगवेगळे अपेक्षित दृष्टांत आहेत. आणि वेगवेगळे दृष्टांत द्यायचे. ते देताना आपण त्याचा कोणत्या पुस्तकातनं ते वाचलंय ते जर आपण बर. दिलं तर ते जास्त चांगलं होतं. म्हणजे आपण एवढे पुस्तकं वाचले किंवा एवढे संतांचे चरित्र वाचले हे आपल्याला आपल्या समीक्षकांना सांगता येतं की त्या निमित्ताने आम्ही एवढं वाचन केलं. पण समजा तर फक्त आपण म्हणजे जे दासबोधातून वाचून आपल्याला जे कळलंय तेवढं लिहिलं तरी चालण्यासारखं आहे ना? की तेवढं लिहिलं छान अवांत. ना. आता तुमची पहिली परीक्षा झालेली आहे, आता दुसऱ्या ह्याच्यावर तुम्ही आलेले आहेत, त्यामुळे आता तुमच्या ह्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा प्रगती असायला पाहिजे. है ना? पहिली हो परीक्षा हो. झाली,
पास झाल्याचा दुसरीत आले तर आपल्याला थोडस आपलं ज्ञान जे आहे ते आपण इतर पण विषय एक विषय याच्यात सांगितला असेल तर तो विषय आणखीन कोणी कोणी बोललेला आहे. तसा बरोबर. मानसपूजा आहे तर मग ज्ञानेश्वरांनी काय सांगितले मानसपूजा, तुकाराम महाराजांनी काय सांगितले, आणखीन कोणी काय सांगितले, असे जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला समर्थांचं वेगळे पण काय आहे ते लक्षात येतं. कारण इतर सगळ्या संतांनी आता जसं म्हणाल त्यांनी सांगितलं की इतर सगळ्या संतांनी जी मानसपूजा केली ती कसं आहे की फक्त भक्ती मार्गाने केली. भक्ती मार्गाने. समर्थांची मानसपूजा पाहिली असेल तर आपल्या हो लक्षात येईल की समर्थांनी नुसतं भक्ती मार्गाने सांगितलंय. समर्थांना की बारीक प्रत्येक काम जे तुमच्या वाटेला आलेलं आहे हा ते हो भांडी घासायचं काम असो, स्वयंपाक भांडी करायचं काम घासायची असो, हो झाडलोट करायचं काम असो, व्यवस्थापनाचं काम असो, कोणतंही काम असो ते तुम्ही चांगलं केलं पाहिजे आणि परफेक्टच मनापासून व्हायला केलं. पाहिजे. हम्म. मनापासून करणं हे समर्थांचं वेगळेपण आहे. हम्म. नुसती पूजा आपण आपलं बसलं तासभर आणि पूजा करतोय त्याला हे नाही. हम्म. जे काय काम बरोबर. करतो ते काम आपण मनापासून केलं पाहिजे हे मनापासून. समर्थ या ठिकाणी सांगतात. म्हणून जेव्हा आपण बाकीच्यांचे जेव्हा दाखले वाचू तेव्हा लक्षात येईल की समर्थांचे वेगळेपण काय आहे. त्याने बरोबर. दाखले पाहिजे आणि कोणत्या ह्याच्यातून आपण वाचलं ते जर दिलं मध्ये हा हा तर ते अजून हा जास्त हा. चांगलं संदर्भ द्यायचा की या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे किंवा गोंधळकर अच्छा. महाराज या ह्याच्यामध्ये असं म्हणतात असं दिलं तर ते जास्त अच्छा. चांगलं. अच्छा. कारण मी पहिल्या पहिल्या स्वाध्यायामध्ये लिहिलेले आहेत असे वाचनात आलेले, पण ते मेन्शन नाही केलंय की कुठून वाचताय. तर आता नाही समजा जे आपण लिहिल जेव्हा ते लिहितो बोलतो तर हा त्याला हा काहीतरी प्रमाण असलं पाहिजे की नाही. बरं. हा 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 नाही तर मग आपलेच वाक्य झाले ते असं झालं. हा हा आपण जे बरं. दुसऱ्यांचे वाक्य सांगतोय तर ते कुठून घेतलं हम्म आपण ते जर दिलं हम्म तर ते प्रमाण होतं, पुरावा ज्याला म्हणतो आपण तसा पुरावा बरोबर. म्हणून आपण ते पुस्तक वाचलं बा हे समीक्षकांच्या हम्म लक्षात येईल. हा बाकी हा काय हा अच्छा. हो हो चालेल. धन्यवाद. अजून कोणाला काही ताई नमस्कार. हा मला काल माझ्या वाचण्यात एक शब्द आला. पहिल्या स्वाध्याय मी प्राज्ञवाली आहे, छाया हा भवाळकर बोलते. तर हा बद्दल प्रश्न होता. तर तुमचं जे लिखाण होतं त्याच्यात खूप छान माहिती मिळाली होती. तर काल एक शब्द आला की यथार्थ गीता का पाठ होगा. तर ही यथार्थ गीता म्हणजे काय असते? असं वेगळी गीता असते का? नाही यथार्थ गीता काय म्हटलं पूर्ण वाक्य? हे गृहप्रवेश निमंत्रण होतं, त्याच्यामध्ये पूजेमध्ये लिहिलेलं होतं की यथार्थ गीता का पाठ होगा. तर यथार्थ गीता म्हणजे काही वेगळी गीता असते का, की आपण भगवद्गीता नाही ज्याला म्हणतात? नाही वेगळी तर नाही. यथार्थ गीता असं नावाची कोणती गीता नाहीये. हा म्हणजे आता एवढ्या गीतांची आपल्याला 25 गीतांची माहिती आहे पण असं काही यथार्थ गीता नाही. आता हा त्यांनी कोणत्या संदर्भात तो शब्द वापरला माहिती नाही आपल्याला. हा हा गीता पाठ असेल म्हणा किंवा आणखीन काहीतरी असेल त्याचं हो हो. थोडक्यात गीता वगैरे असेल ते म्हणजे जसं आपण माहितीसाठी म्हणून मी विचारते, हा काही हरकत नाही. तसं काही असेल कदाचित. हो हो. बाकी मृणालताईने एकदम छान सांगितलं. फक्त एक दोन मुद्दे मी सांगते की चातुर्याचा जेव्हा आपण प्रश्न लिहितो तेव्हा त्याच्यावर चातुर्याच्या याच्यावर समर्थांनी 3 समास लिहिलेले आहेत. मग त्या 3 समासाचं थोडंसं आपण विवेचन केलं पाहिजे किंवा वाचलं पाहिजे किंवा याच्यामध्ये काय वेगळं सांगितलंय की एका ह्याच्यात लक्षणं सांगितलंय, एका ह्याच्यामध्ये कसं वागायचं सांगितलंय. हे थोडंसं विचार करून 3ही समास पहिल्यांदा वाचायचे आणि मग त्याच्या आधारे उत्तर आपण त्याच्यावर लिहायचं. तर काय काय कुठे लिहिलेलं आहे, हा शब्द कुठे कुठे आलेला आहे ते थोडंसं नागभर चाळत राहिलं की आपल्याला लक्षात येईल की चातुर्यावर समर्थाने किती भर दिलाय. तर 3ही समास वाचायचे आणि अजून कुठे काही शब्द आला असेल तर तो पण बघायचा आणि मग त्याचं उत्तर लिहायचं. आणि भिक्षेवर पण मध्ये मी एक लेख टाकलेला होता समर्थांचा भिक्षाव्रत, तर तो पण थोडंसं मागे जाऊन बघा तर तो पण लेख तुम्हाला सापडेल कदाचित. भिक्षाव्रत असं काहीतरी एक लेख होता
तर त्याच्यामध्ये सापडेल. आणि गृहस्थाश्रमावर पण पुष्कळ दिवसापूर्वी लेख टाकला होता, तो पण सापडला तर बघा, कारण आता माझ्याकडे काही नाही येतो. पण त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये भूतदया आणि स्वधर्म असे जे 2 शब्द आलेले आहे. तर स्वधर्माचं तर मृणाल त्यांनी छान सांगितलं की प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि भूतदया याचा अर्थ गृहस्थाश्रमी जो आहे हा सगळ्यांना जगवतो. म्हणजे प्राणी असेल, प्राण्यांना आपण कुत्र्याला पोळी देतो, गाईला पोळी देतो, है ना. कोणताही प्राणी आला की त्याला पण काहीतरी खायला, चिमण्यांसाठी आपण साखर टाकतो, कावळ्यासाठी पण दाणे टाकतो, पक्षी आले तर त्यांना पण देतो, कोणी भिक्षा मागणाऱ्याला त्याला पण देतो. म्हणजे माणसांना देतो, पक्ष्याला देतो, झाडांना आपण जगवतो, तुळशीला पाणी टाकतो, बेलाचं झाडे करतो, दुर्वा करतो. म्हणजे झाडं झाले, पक्षी झाले, हे सगळ्यांचं जीवन जे आहे हे गृहस्थाश्रमाच्या याच्यावर अवलंबून आहे. म्हणून समर्थ पहिल्यांदा जे म्हणतात की या कारणे उत्तम जो आहे तो हा गृहस्थाश्रम आहे. आणि लहान मुलं सुद्धा गृहस्थाश्रमामध्येच वाढतात, मोठे होतात, त्यांचे संस्कार केले जातात. वानप्रस्थवाले जे आहे ते आजारी पडले तर त्यांनाही कोण पाळतं, की त्यांचं पालनपोषण कोण करतं, तर गृहस्थाश्रमी करतो. जे संन्यासी आहे त्यांचंही पालनपोषण गृहस्थाश्रमी करतो. म्हणजे पुन्हा सगळ्यांचं पालनपोषण करण्याचं काम गृहस्थाश्रमाच्या याच्यावर आहे. हे पण आपण म्हणजे भूतदया हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे लिहिता येऊ शकतं. बाकी तर छान झाले, सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं आलेली आहेत. म्हणाल ते आता शेवट करून द्या. हो, झालंय आता सगळ्यांचं शंका निरसन झालं आहे. कल्याणकरी घ्यायचं का प्रज्ञाताई? घ्या ना, काय हरकत नाही, कसं आहे तुम्हाला योग्य वाटेल ते. हो, आहे 5 मिनिटं आपण घेऊ शकतो. आहे. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली मोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ
सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता लवकरच आपण शनिवारी 4 तारखेला सगळे भेटूया. छान आपला कार्यक्रम होईल. जय जय रघुवीर समर्थ.